नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। प्रभाग क्रमांक 9 परिसरात बॅनर लावणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर दिनेश पोद्दार यांच्यावर आचारसंहितेचा गुन्हा दाखल करा, वंचितचे आंदोलन। 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभाला देशासह राज्यातून लाखोच्या संख्येने अनुसूचित जाती जनजातीसह समाज बांधव मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने जातात। दरम्यान धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 9 येथील असंख्य युवक कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगाव येथे शूरवीरांना सलामी देण्यासाठी मशाल रॅलीच्या आयोजन संदर्भात प्रभाग क्रमांक 9 संगम चौक येथे बॅनर्स लावलेले होते। दरम्यान बॅनर्सवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यासह पक्षाचा उल्लेख नसताना मनपा प्रशासनातर्फे आचारसंहितेचा कारण दाखवत लावलेले बॅनर्स काढण्यात आले। मात्र याच परिसरात कॉन्ट्रॅक्टर दिनेश पोद्दार यांच्या फोटोसह भाजपा नेत्यासह अध्यक्षांचे फोटो असलेले बॅनर्सचे संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आहेत। हे बॅनर्सवर मनपा प्रशासन कोणतीही कारवाई न करता आहे त्या ठिकाणी बॅनर्स उभे आहेत। हे कशाचे घोतक आहे? मनपा या लोकांना पाठीशी घालत आहे की काय, असा संतप्त सवाल धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीने केलेला असून प्रभाग क्रमांक 9 येथील बॅनर्स लावणाऱ्यासह कॉन्ट्रॅक्टर दिनेश पोद्दार यांच्यावर आचारसंहितेचा उल्लंघन केल्यामुळे कारवाई करावी, अन्यथा धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक आयोगासह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। दरम्यान यावेळी वंचितचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष चंद्रमणी वाघ, जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात, सरोजताई कदम, गणेश जगदेव, बॉबी नागमल, राकेश मोरे, आकाश वाघसह पदाधिकारी उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रात 16 डिसेंबरपासून महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता डिक्लेअर झालेली असताना 17 नोव्हेंबर रोजी भीमा कोरेगाव येथे जाण्यासाठी मशाल रॅलीचं बॅनर लावलेलं होतं। ते बॅनर 17 तारखेला इथल्या महानगरपालिकेने आचारसंहितेच्या कारणाने काढलं, परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं, प्रभाग क्रमांक 9 नंबरमध्ये आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। यांना कुठली आचारसंहिता नाही का? आणि तिथे भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे फोटो लावलेले आहेत। ही अत्यंत गैर गोष्ट आहे। एका बाजूला 1 डिसेंबरचं भीमा कोरेगावचं बॅनर काढायचं आणि दुसऱ्या बाजूला भाजपा दार्जिनी जे लोक आहेत त्यांचे पोस्टर राहू द्यायचे। याच्यासाठी आज सकाळी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी इथले महानगरपालिकेचे उपायुक्त राजू माईनकर यांना फोन केला। ते म्हणाले अर्ध्या तासात पोस्टर काढतो, परंतु आता 1:45 वाजलेले आहेत, अजून कुठलाही अधिकारी किंवा अतिक्रमण काढणारा अधिकारी कोणीही इथं आलेले नाही। तर प्रसाद जाधव अतिक्रमण अधिकारी ते देखील इथे आलेले नाहीत। तरी आमची अशी मागणी आहे की हे जे प्रशासन आहे, महानगरपालिकेचं प्रशासन, हे भाजप सत्ताधारी पक्षाला पाठीशी घालत आहे का? म्हणून जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी ही पोलीस स्टेशनला जाऊन आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करेल, याची नोंद घेण्यात यावी। तसेच पोलीस प्रशासनाला देखील आमची विनंती असेल की या दृष्टीने काही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची देखील दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यायला पाहिजे। आणि जर हे बॅनर जर लवकरात लवकर काढण्यात आलं नाही तर वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे तीव्र आंदोलन करेल, याची दखल घ्यावी।